हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्रस्थिती 18 अध्याय 24 ते 25 वचन. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात उल्हास व आनंद करू. वचन 25. हे परमेश्वरा, तुला विनंती की आमचा उद्धार कर. हे परमेश्वरा, तुला विनंती की आवाज संपला दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वर, आम्ही तुला विनवितो की आमचे तारण कर. हे परमेश्वर, आम्ही तुला विनवितो की आमचा उत्कृष्ट कर. बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की लोक परमेश्वराकडे विनंती करत आहे की आजचा दिवस तारणाचा आहे, उल्हासाचा दिवस आहे. आणि ती देवाला विनंती करते की प्रभू तू आमचं तारण कर आणि तू आमचा उत्कृष्ट कर, आमची प्रगती कर, आमची भरभराट कर. आपणही प्रार्थना करतो परमेश्वराकडे. का प्रार्थना करतो? आपली प्रगती व्हावी, आपली उन्नती व्हावी, आपल्याला यश मिळावे, आपला धंदा व्यवस्था लावा, आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद लाभावा, आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात सर्व काही गोष्टी असाव्या, कसली कमतरता नसावी, जीवन सुखी असावं, आशीर्वादित असावं. अशा अनेक मागण्या आपण परमेश्वराकडे करत असतो. आपण देवाला विनवीत असतो की देवा माझी प्रार्थना आहे किंवा मला हे दे, मला ते दे, असं नेहमी आपण देवाला म्हणत असतो. आता वचन या ठिकाणी काय सांगते? परमेश्वर नेमलेला दिवस हाच आहे, यात आपण आनंदाने उल्हास करू. आणि आपण प्रार्थना काय करत आहोत? वचन सांगते की प्रभू तू आमचा उत्कृष्ट कर, आमचे तारण कर. प्रत्येक माणसाला वाटते की त्याची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी, तो मनुष्य पुढे जावा, यशस्वी व्हावा ना. कुणाला असं वाटते की आहे तिकडेच राहायचं, गरिबीतच राहायचं, दुःखात, संकटात, आजारात, निराशात, असं वाटते का? नाही ना. प्रगती व्हावी, उन्नती व्हावी, पुढे जावे असं प्रत्येकाला वाटत असतं. तर बायबल सांगते की मात्र या ठिकाणी लोक प्रभूकडे विनंती करत आहे की प्रभू तू आमचं तारण कर, आमचं उत्कृष्ट कर, आमची भरभराट कर, आमची प्रगती कर. आता भरभराट कुठून होते? उत्कृष्ट मनुष्य कशा प्रकारे पावतो पहा. बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवत आहे की आपली प्रगती, आपली उन्नती, आपली भरभराट किंवा आपल्याला यश कुठून मिळणार? तर परमेश्वरापासून. 27 अध्यायामध्ये वरती 1 वचनाच्या वरती जाड अक्षरामध्ये दिलेले आहे की भरभराट ही परमेश्वराकडून होते. भरभराट म्हणजे प्रगती, उन्नती ही परमेश्वराकडूनच होते, देवाकडूनच होते, बाकी कोणाकडून नाही. म्हणजे आपली भरभराट करणारा परमेश्वर आहे, आपली प्रगती आणि उन्नती करणारा परमेश्वर आहे. जर आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणार, तू नक्की आपली भरभराट करणार, उत्कृष्ट पावणार आपण. म्हणजे आपली उन्नती होणार, समृद्धी लाभणार आपल्याला, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. जर आपण त्याचे कायदे, नियम, वचन पाळणार, त्याच्यामध्ये टिकून राहणार, स्थिर राहणार, प्रार्थनामय धार्मिक जीवन जगणार, तर खरोखर आपली भरभराट होणार. आपण गरिबी, दुःखात, वेदनेत, निराशात नसणार, तर मात्र प्रगतीत आणि उन्नतीत असणार. परमेश्वर आपली भरभराट करणार, परमेश्वर पिता आपली प्रगती करणार. बायबल सांगते उत्पत्ती या पुस्तकामध्ये 26 अध्याय 12 ते 14 वचनात इसाकाच्या वेळी दुष्काळ पडला होता. देवपिताने इसाकाला म्हटलं मिस्र देशाच्या गरारा प्रांतामध्ये जाऊन राहा. इसाक गरारामध्ये जाऊन राहू लागला. त्या ठिकाणी इसाकाने शेती केली. या दुष्काळामध्ये बघा, ते दिवस दुष्काळाचे वेळ होते, दिवस होते, दुष्काळाचे दिवस. म्हणजे दुष्काळाचा पहिला अर्थ आहे पाऊस न पडणं. पाऊस पडला नाही तर धान्य कुठून उगवणार? धान्यच उगवलं तर मनुष्य खाणार काय? तेव्हा दुष्काळ म्हणतो. तर या ठिकाणी दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळामध्ये इसाकाने शेती केली, जमीन पेरली आणि देवाने त्याला 100 पट उत्पन्न दिलं, विपुल अन्न, विपुल धान्य दिलं. या दुष्काळाला जेव्हा पाणी पडत नव्हता, पाण्याची कमतरता होती, तरी देवाने त्याच्या शेतामध्ये 100 पट उत्पन्न दिलं, विपुल प्रमाणात धान्य देवाने त्याला दिलं. आणि बायबल सांगते इसाक थोर बनत गेला आणि उत्कृष्ट पावत गेला आणि मोठा, संपन्न आणि समृद्ध मनुष्य बनला गेला. इसाकाचा तो देश
देश नव्हता, इसक फक्त एक उपरी म्हणून राहत होता, तरी देवाने त्या ठिकाणी, त्या देशात, त्या नगरात त्याला एक मोठं संपन्न श्रीमंत मनुष्य बनवलं. देवाने त्याचा उत्कृष्ट केला. का? कारण तो देवाच्या आज्ञा पाळत होता. दुष्काळात सुद्धा एवढी जमीन झाली, इकडे पाऊस पडतो तरी नीट शेती होत नाही, पण तिकडे दुष्काळात त्याची शेती झाली. कारण तो देवाच्या आज्ञा पाळत होता, तो देवाचे नियम पाळत होता, म्हणून देवाने त्याला उत्कृष्ट बनवले, संपन्न बनवले, त्याची भरभराट केली आणि तो थोर बनत गेला, मोठा संपन्न, इतका संपन्न की त्या देशाचा, मिस्र देशाचा राजा अभिमल्ले तो आणि त्या ठिकाणाचे मिस्री लोक त्याचा हेवा करू लागले. इतका तो मोठा आणि इतका तो संपन्न, इतका तो श्रीमंत मनुष्य इसहाक बनला गेला. देवाने त्याचा उत्कृष्ट केला. परमेश्वर पिताने त्याला समृद्ध बनवले, कारण तो देवाचे नियम पाळत होता. म्हणजे देव पिता आपलं उत्कृष्ट कधी करणार? आपण प्रार्थना करतो ना, हे प्रभू तू आमचं तारण कर, आमचं उत्कृष्ट कर. आपण प्रार्थना करतो, आपण देवाला सांगतो, देवाला म्हणतो, पण देव करतो कधी? जेव्हा आपण देवाचे नियम पाळतो, जेव्हा आपण देवाच्या आज्ञा पाळतो, त्याच्यामध्ये टिकून राहतो, स्थिर राहतो, पापापासून दूर राहतो, तेव्हा परमेश्वर आपलं उत्कृष्ट करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला समृद्धी देतो, परमेश्वर पिता आपल्याला सर्वस्व देतो. आपण देव पित्याच्या नियमाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालणं आपला उत्कृष्ट होणार. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता 148 अध्याय 14 वचनात, आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कृष्ट केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्याच्याजवळ असलेल्या लोकांना म्हणजे इस्रायलाच्या संततीला स्तुतीपात्र आहे, परमेश्वराचे स्तवन करा. बायबल सांगते प्रभूने पुन्हा एकदा आपल्या लोकांचा उत्कृष्ट केलेला आहे. प्रभूने पुन्हा एकदा आपल्या लोकांना समृद्धी दिलेली आहे, भरभराट केलेली आहे. म्हणजे प्रभू पुन्हा पुन्हा आपलं उत्कृष्ट करत राहणार, आपली भरभराट करत राहणार, जर आपण त्याच्यामध्ये जीवन जगणार तर, त्याचे कायदे कानून पाळणार तर. खरोखर परमेश्वर आपली वाढ करत राहणार, परमेश्वर आपली भरभराट करत राहणार. देव पिता, प्रभू येशू पिता आपली प्रगती आणि उन्नती करणार. पण आपण लोकांचं ऐकायला जाणार, प्रभूपासून दुरावणार, प्रार्थनेपासून दुरावणार, आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करणार, मग ना आपली प्रगती होणार ना उन्नती होणार. जे स्थिर राहतात, जे टिकून राहतात, प्रभू त्यांना मात्र समृद्धी देतो. आज आपण पाहतो अनेक लोक जे मात्र प्रार्थनेत आहेत, अगोदर प्रार्थनेत येण्या अगोदर त्यांची परिस्थिती किती बिकट होती. अगदी मात्र जसं की नीट नोकरी नव्हती, किंवा धंदा व्यवस्थित चालत नव्हता, किंवा राहायला नीट घर नव्हतं, बरंच समस्या होत्या घरामध्ये. पण आज प्रार्थनेच्या द्वारे लोकांचं सर्व काही व्यवस्थितरित्या झालेलं आहे. अगदी मात्र धंदा व्यवस्थित चालत आहे, अगदी मोठमोठ्या कामावर आहे, तर इतकंच नव्हे, मोठमोठी घरे बांधलेली आहेत आणि सुखी समाधानाने जीवन जगत आहे, कोणत्याही वस्तूची कमतरता नाही. अशा अनेक साक्ष आपल्या केंद्रात आहेत. समृद्धी पावलेले, उत्कृष्ट झालेले अनेक लोकांचा पूर्वी कसं होतं आणि प्रार्थनेत आल्यावर कसं झालेलं आहे हे मात्र आपण स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहतो आणि अनेकांच्या जीवनात घडत आहे. या गोष्टी आपण अनुभवत आहोत. अगदी आपल्याही जीवनात घडलेलं हे सुद्धा आपण अनुभवलेलं आहे. प्रभू बायबल सांगते की प्रभू आपला उत्कृष्ट पुन्हा पुन्हा करतो, पुन्हा पुन्हा तो आपली भरभराट करत राहतो, आपली प्रगती करत राहतो, आपल्याला यश देत राहतो, आपल्याला पुढे पुढे नेतो. अनेक लोकांचा उत्कृष्ट झालेलं आहे प्रार्थनेच्या द्वारे, आपल्या केंद्राचंही उत्कृष्ट झालेलं आहे, मात्र प्रभूच्या वचनामुळे, प्रभूच्या सेवेमुळे, प्रार्थनेमुळे. मग आपण प्रभूमध्ये आहोत, मग आपण मागे कसे राहणार? मुलीच राहू शकणार नाही. प्रभू आपल्याला पुढे नेणार. जर खरोखर आपण देवाच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे चालत आहोत तर आपला उत्कृष्ट होणारच. प्रभू पुन्हा पुन्हा आपली भरभराट करणारच.
मात्र त्याचे नियम आज्ञाविधी याचे पूर्ण पालन केले पाहिजे. 2 मांडवात आपण नसावे, 2 दगडावर पाय ठेवणारे नसावे, तळ्यात आणि मल्यात नसावे, प्रभूमध्ये स्थिर असावे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणारे असावे, तर प्रभू आपला उत्कृष्ट करणार, तर प्रभू आपली भरभराट करणार आणि आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही प्रभू देणार. हालेलुया, हालेलुया. बायबल पुढे काही सांगते हन्ना 1 शमूएल मध्ये 2 अध्याय 1 वचनात हन्ना म्हणते, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कृष्ट झालेला आहे. ही हन्ना जिला मुलबान होते, ती वांस होती. 1 शमूएल 1 अध्याय मध्ये तिची सवत ज्योती पनिन्ना तिला मुलबाल होती, पण ती हन्नाला मुलबाल नव्हते. तिची सवत नेहमी तिला चिडवायची. हन्ना रडत राहायची, दुखी राहायची, खिन्न राहायची. भले तिचा नवरा तिच्यावर भरपूर प्रेम करायचा, पण मुलबान नसल्या कारणाने ती नेहमी दुखी राहायची. आणि ज्या वेळेला हन्नाने परमेश्वर पित्याच्या मंदिरात रडून प्रार्थना केली, प्रभू जर तू मला मुलगा देशील तर हा मुलगा आयुष्यभर मात्र तुझा व्हावा, मग मी त्याला मंदिरात तुमची सेवा करण्यासाठी समर्पण करीन. परमेश्वर पित्याने हन्नाची प्रार्थना ऐकली आणि तिला खरोखर मुलगा झाला. त्या मुलाचं दूध तुटल्यानंतर परमेश्वराची सेवा करायला तिने परमेश्वराच्या मंदिरात तिने आपल्या मुलाला समर्पण केले. हन्ना म्हणते की परमेश्वराच्या ठाई माझा उत्कृष्ट झालेला आहे, माझी भरभराट झालेली आहे. मला मुलबाळ नव्हतं, पण देवाने मला मुलगा दिलेला आहे. पुढे 1 नव्हे, पुढे आणखीन 3 मुलगे आणि 2 मुली, म्हणजे शमूएल पकडून तिला एकूण 6 मुलं झाली. देवाने तिचा भरपूर मोठा उत्कृष्ट केला. देवाने तिची भरभराट केली. जिला 1 बाल होऊ शकत नव्हते, देवाने एकूण तिला 6 मुलं दिली. म्हणून ती म्हणत आहे, परमेश्वराच्या ठाई माझा उत्कृष्ट झालेला आहे. देव आपली भरभराट करतो, परमेश्वराच्याच ठाई आपली भरभराट होणार, देवा मुलेच आपली उन्नती होणार. जेव्हा आपण प्रभू येशूला पकडून राहणार, प्रभू येशूच्या वचनावर विश्वास ठेवणार, प्रभू येशूच्या वचनानुसार चालणार, तेव्हा प्रभू येशू आपली भरभराट करणार, आपला उत्कृष्ट करणार, आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही गोष्टी देणार प्रभू येशू. हालेलुया. आपण मात्र त्याच्या नियमात, वचनात आणि आज्ञेत चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर खरोखर आपण प्रभूच्या वचनात आणि नियमात चालत आहोत, तर प्रभू आपली प्रगती करणार, आपली उन्नती करणार, आपली भरभराट करणार. आपल्या जीवनात प्रभू आपल्याला सर्व गोष्टी देणार, आपले सर्व मार्ग प्रभू मोकळे करणार. सूत्रसंहितामध्ये 112 अध्यायामध्ये बायबल सांगते की 9 वचनात त्याने सडल हाताने गरिबास दान दिले आहे, त्याचे नीतिमत्व सर्वकार आहे, त्याचा सन्मानपूर्वक उत्कृष्ट होईल. बायबल सांगते जो मनुष्य धार्मिक आहे, जो मनुष्य देवाचे नियम पाळतो, जो गरिबांसाठी आपली मूठ उघडतो, जो गरिबाला दानधर्म करतो, बायबल सांगते की परमेश्वर सन्मानपूर्वक त्या व्यक्तीचा उत्कृष्ट करणार. दानधर्म करणाऱ्या माणसाचा, जो मनुष्य दानधर्म करत आहे, गरिबांसाठी आपली मूठ उघडत आहे, गोर गरिबांना मदत करत आहे, गोर गरिबांना खायला देत आहे, अशा माणसाचा उत्कृष्ट परमेश्वर करणार. परमेश्वर पिता त्याची भरभराट करणार, परमेश्वर पिता त्याची प्रगती आणि उन्नती करणार, परमेश्वर पिता त्याला पुढे नेणार, कारण तो गरिबाला मदत करतो म्हणून, सडल हाताने तो गरिबाला दान देतो म्हणून प्रभू त्याचा उत्कृष्ट करणार. आपण दानधर्म करणार, आपण प्रभूचे नियम पाळणार, गोर गरिबांना, गरजवंतांना मदत करणार, तर प्रभू आपला उत्कृष्ट करणार, प्रभू आपली भरभराट करणार, प्रभू आपली प्रगती करणार, उन्नती करणार. आपल्या धनात, आपल्या वस्तूत, हर एक गोष्टीत मात्र परमेश्वर आशीर्वाद देणार. हालेलुया. म्हणून प्रभूच्या वचनाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे आपण चालले पाहिजे. गरिबांनाही सहाय्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग आपला उत्कृष्ट होत राहणार, आपली भरभराट होत राहणार, आपली प्रगती होत राहणार. 2 शमूएल 5 अध्याय 10 वचनात बायबल सांगते दाविदाचा उत्तरोत्तर उत्कृष्ट होत गेला, कारण परमेश्वर पिता त्याच्या बरोबर होता. दाविदाचा का उत्कृष्ट होत गेला? कारण परमेश्वर पिता दाविदा बरोबर होता. देव पिताने दाविदाला निवडले आणि देव
लोकांचा राजा बनवले. देव पित्याच्या आज्ञेप्रमाणे दावीद चालला. परमेश्वर पित्याच्या आज्ञेप्रमाणे दावीद जीवन जगला. परमेश्वराचे आदेश त्याने पाळले आणि म्हणून दावीद जिथे कुठे गेला तिथे मात्र त्याला यश लाभले. जिथे कुठे गेला तिथे तो यशस्वी राजा बनला गेला, दावीद राजा. म्हणून बायबल सांगते दावीदाचा उत्तरोत्तर उत्कृष्ट होत गेला. वाढत तो आणखीन धनवान, आणखीन समृद्धच बनत गेला. तो मोठाच मनुष्य बनत गेला. दावीद थोर बनत गेला, श्रेष्ठ बनत गेला, कारण परमेश्वराचे तो आदेश पाळत असे म्हणून. देवाच्या मार्गावर तो चालत होता म्हणून. प्रत्येक गोष्टी तो देव पित्याला स्तुती देत होता. अखंड प्रेम होतं त्याचं देवावर. त्या देवावर तो जितकं प्रेम करायचा की त्या प्रेमात कधी खंड पडला नाही. अखंड प्रेम होतं त्याचं परमेश्वर पित्यावर. तो देव पित्याचे नियम पाळत होता आणि म्हणून देवाने उत्तरोत्तर त्याचा उत्कृष्ट केला. वाढत तो धनवान होत गेला, मोठा मनुष्य बनत गेला, समृद्धी पावत गेला हा दावीद राजा. आपणही देवाच्या नियमाप्रमाणे चालणं, देवावर प्रेम करणं, देवाची स्तुती करत राहणं, देवाच्या मार्गात चालणं, देवामध्ये आनंद मिळवणार, तर आपलाही उत्कृष्ट होत जाणार. आपणही थोर बनत जाणार, श्रेष्ठ बनत जाणार. आपली उन्नती, आपली प्रगती होत जाणार. कारण आपला प्रभू महान आहे. प्रभू आपल्याला इतकं काही देऊ शकतो ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. आणि प्रभूने पुष्कळ प्रमाणात सर्व लोकांना दिलं तरी त्याच्याकडे काही प्रभूकडे कमी होत नाही. विपुल प्रमाणात समुद्रातून किती हंडे पाणी काढा, किती लिटर पाणी काढा, समुद्र खाली झालेला दिसत नाही, तो भरलेलाच दिसणार. परमेश्वर एक सागर आहे आणि परमेश्वर आपल्याला इतकं देऊ शकतो की ज्याचा आपण विचार करू शकत नाही, पण तरी देवाकडे काही कमी होत नाही. तो वैभवयुक्त परमेश्वर आहे आणि त्याला शलोमोनाला इतकं दिलं की बायबल सांगते पहा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन सांगते की एक इतिहासमध्ये 29 अध्याय 25 वचना परमेश्वर पित्याने शलोमोनाचा सर्व इस्रायल देख अत्यंत उत्कृष्ट केला आणि परमेश्वर पित्याने एवढं धन त्याला दिलं, राजश्वर्य एवढं की इस्रायल किंवा त्यावेळी लोकात कोणाकडे इतकं धन होतं, इतकं धन, इतकं वैभव परमेश्वर पित्याने शलोमोनास दिलं. देव पित्याने संपूर्ण इस्रायल लोकाधिकत शलोमोनाचा उत्कृष्ट केला. शलोमोन गादीवर बसला, राज्य करू लागला, परमेश्वराचे कायदे कानून पाळू लागला, परमेश्वर पित्याचे मंदिर त्याने बांधले आणि देव पित्याने सर्व लोकाधिकत त्याचा उत्कृष्ट केला. इतकं राज्य ऐश्वर्य प्रभूने त्याला दिलं की कोणाकडे मात्र नव्हतं. अगोदर नंतर इतकं दिलं धन विचार पण करू शकत नाही. इतकं देवाने परमेश्वर पित्याने या शलोमोनाचा उत्कृष्ट केला. इतक्या प्रमाणात त्याला समृद्धी दिली, वैभव दिलं, धन दिलं, सर्व काही दिलं विपुल प्रमाणात. शलोमोनाने सोने चांदी तर मात्र दगडाप्रमाणे मात्र गोला केले. दगडाप्रमाणे सोने चांदी त्याने गोला केले. शलोमोनाच्या सिंहासनापासून, भांड्यापासून हर एक वस्तू सोन्याच्या होत्या आणि त्या पण शुद्ध सोन्याच्या होत्या. त्याने लढाईसाठी ढाली शस्त्र जी बनवली होती, मात्र अनेक प्रकारच्या ढाली शस्त्रे त्या सुद्धा त्याने सोन्याच्या मंडवल्या होत्या, सोन्याच्या केल्या होत्या. शलोमोन राजा भरपूर समृद्ध होता. शलोमोनाकडे जहाजाचा तांडा होता. जहाजाचे मात्र सोने, वानर, मोर, हस्तिदंत, घोडे किंवा अनेक मौल्यवान वस्तू घेऊन यायचे. जहाज आहे, भरून यायचे जहाजे, मोठमोठे जहाजे. तांडा म्हणजे काय, मात्र एकामागे ते खाली होत नाही, दुसरं ते खाली होत नाही, तिसरं, अशा प्रकारे तांडा होता जहाजाचा त्याच्याकडे. हालेलुया, हालेलुया. देवाने त्याचा इतका उत्कृष्ट केला की मात्र शलोमोन राजामुळे संपूर्ण इस्रायल लोक आणि यहुदी लोक खाऊन पिऊन चैनीत होते. कोणाला काही कमी नव्हते. असा एक राजा होऊन गेले ज्याच्या खाली कोणी गरीब नव्हते. हालेलुया. इस्रायल देशात, इस्रायल लोकात कोणी एकही कुटुंब गरीब नव्हतं. आता आपल्या भारत देशात अनेक लोक गरीब आहेत. भारत का अमेरिका सांगा, लंडन, कोणताही देश सांगा, भले श्रीमंत देश आहे, परंतु असे अनेक लोक आहेत जे गरीब आहेत प्रत्येक देशात. परंतु मात्र या यहुदा आणि इस्रायलचा जो
सॉलोमन राजा, त्याच्या वेळी एकही कुटुंब गरीब नव्हते. खाऊन पिऊन चैनीत होते, सर्व शांतीदायक जीवन जगत होते. राजा पण श्रीमंत, प्रजा पण श्रीमंत, सर्वांचा उत्कृष्ट केला होता देवपित्याने. इतक्या प्रमाणात परमेश्वर पित्याने त्यांना आशीर्वादित केले होते, अनुग्रहाने मात्र भरले होते, चोहाकडून स्वास्थ्य दिले होते, आरामाने विश्राम दिला होता देवपित्याने. देवपित्याने त्याचा उत्कृष्ट केला होता आणि राज्य ऐश्वर्य परमेश्वर पित्याने यश सन्मानास दिले होते. जो देवाचे नियम पाळतो, देवाचे कानून पाळतो, देवाची सेवा करतो, देवाच्या मंदिरासाठी हातभार लावतो, देव त्याचा उत्कृष्ट करणार. देवपिता त्याला पुढे नेणार, यशस्वी व्यक्ती बनवणार, संपन्न समृद्ध बनवणार. आपण प्रभूचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञेप्रमाणे चला, मग देव का नाही देणार आपल्याला? आपण फक्त देवाचा देवा माझा उत्कृष्ट कर, कसा करेल? फक्त धन पाहिजे, पैसा पाहिजे, अमुक वस्तू पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण प्रार्थना करत नाही, देवाचे नियम पाळत नाही, चांगलं धार्मिक जीवन जगत नाही, कधी गरीबाला मदत करत नाही, सत्कृत्य करत नाही, मग कसं मिळेल आपल्याला? देवाचे नियम पाळतील, आपलं जीवन पवित्र ठेवतील, सत्कृत्य करतील, देवाची सेवा करतील, गरिबांना दान धर्म करतील, तेव्हाच तर देईल देव आपल्याला. हालेलुया. तेव्हाच प्रभू आपलं उत्कृष्ट करणार. स्तोत्र संहिता 89:17 वचनात बायबल सांगते, कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस, तुझ्या प्रसादाने आमचा उत्कृष्ट होत राहील. काय सांगते? कारण त्यांच्या म्हणजे इस्रायल लोकांच्या बलाचे वैभव परमेश्वर पिता आहे आणि तुझ्या प्रसादाने आमचा उत्कृष्ट होत राहील. प्रभूच्या प्रसादाने, प्रभूच्या अनुग्रहाने आपला उत्कृष्ट होत राहील. आपला वैभव तर परमेश्वर आहे आणि जर त्याचा अनुग्रह आपल्यावर झाला, प्रसाद म्हणजे अनुग्रह, आणि प्रभूचा जर अनुग्रह आपल्यावर झाला तर मग आपली भरभराटच होणार, मग आपला उत्कृष्टच होणार, आपली उन्नतीच होणार, आपल्याला समृद्धीच मिळणार जर देवाचा अनुग्रह झाला तर. आणि देवाचा अनुग्रह कधी होतो? जेव्हा आपण देवाला खुश करतो, म्हणजे त्याचे नियम पाळून, आज्ञा पाळून, जीवन स्वच्छ आणि पवित्र ठेवून, पापापासून दूर राहून असं जर चांगलं जीवन जगणार तर देवाला आपण खुश करणार आणि देव खुश तर तो आपल्याला अनुग्रह देणार आणि देवाला अनुग्रह दिला तर मग आपलं उत्कृष्ट होणार. म्हणून प्रभूच्या प्रसादाने आपला उत्कृष्ट होतो, आपली उन्नती. स्तोत्र संहिता 89:24 प्रभू म्हणतो, माझ्या नावाने त्यांचा उत्कृष्ट होईल. प्रभू येशूच्या नावाने, देवपित्याच्या नावाने आपलं उत्कृष्ट होणार, आपली भरभराट होणार, आपली प्रगती होणार. जसं की मी तुम्हाला अगोदरच्या प्रवचनात सांगितलं की प्रभू येशूच्या नावात सामर्थ्य, प्रभू येशूच्या नावामध्ये बंधनं तुटतात. बायबल इकडे सांगते की देवपित्याच्या नावात, प्रभू येशूच्या नावात उत्कृष्ट आहे, उन्नती आहे, प्रगती आहे, भरभराट आहे. ज्याला प्रभू येशूचं नाव मिळालेलं आहे त्याची भरभराट होणार. सुख, आनंद, शांती, समाधान, प्रीती याच्याने तो मात्र पूर्ण भरून जाणार. प्रभू त्याची भरभराट करणार, प्रभू त्याचा उत्कृष्ट करणार. म्हणून आपण पूर्ण प्रभूच्या नियमा आज्ञेत चालले पाहिजे, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे, प्रभूच्या वचनाप्रमाणे आणि प्रभूच्या योजनेप्रमाणे आपण चालले पाहिजे. आपली प्रगतीच होत जाणार, आपली उन्नतीच होत जाणार, आपल्यावर आलेली संकटे पूर्ण रीतीने दूर होणार. परमेश्वराचा अनुग्रह आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनात उतरणार जेव्हा आपण प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालणार तेव्हा. हालेलुया. तर आपला उत्कृष्ट करणारा परमेश्वर पिता आहे. पुढे वचन सांगते यशाया 49:8 परमेश्वर म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. देशाचा उत्कृष्ट व्हावा, उजाड झालेल्या वचनाची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करीतो व लोकांच्या कराराप्रित्यर्थ तुला नेमितो. प्रभू काय म्हणतो की मात्र मी तुझा उद्धार केलेला आहे, मात्र मी तुझी विनवणी ऐकलेली आहे, मी तुझं तारण केलेलं आहे. या देशाचा उत्कृष्ट व्हावा म्हणून मी तुला निवडलेले आहे, मी तुझं रक्षण करीतो, मी तुझ्या प्रित्यर्थ करार करीतो. प्रभू आज आपली नेमणूक करत आहे, आपल्याला निवडत आहे, आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचे, आपल्या नगराचे, आपल्या गावाचा, आपल्या देशाचा उत्कृष्ट व्हावा म्हणून. म्हणजे प्रभूची इच्छा असते की आपल्या प्रत्येकाचा उत्कृष्ट व्हावा, आपल्या कुटुंबाचा असो, आपल्या गावाचा असो, आपल्या नगराचा, अगदी आपल्या देशाचा सुद्धा उत्कृष्ट व्हावा अशी देवाची
देवाची इच्छा आहे. म्हणून देव पिता आपल्याला निवडत आहे की आपण त्याच्या कराराप्रमाणे चालावे, आपण त्याच्या नियमानुसार चालावे, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. आणि असं करत झाला तर फक्त आपलाच नाही, आपल्या कुटुंबाचाच नाही, आपल्या गावाचाच नाही, तर आपल्या संपूर्ण देशाचा उत्कर्ष होणार, सर्वांची भरभराट होणार. जसं की शमोराच्या वेळी यहूदा आणि इस्रायल लोकांची भरभराट झाली होती, त्या प्रकारे परमेश्वर भरभराट करणार, उत्कृष्ट करणार देव पिता. आपण देवाच्या कराराप्रमाणे चालणार, देव पिताच्या नियमाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालणार. तर देव पिता आपला उत्कृष्ट करणार, देव पिता आपली उन्नती करणार, आपली भरभराट करणार. आपल्या जीवनात देव पिता आपल्याला सर्व गोष्टी देणार. कारण आपला देव पिता महान परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आपले हेतू, आपल्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर पिता आहे. आणि आपल्याला वाटते आपली भरभराट व्हावी, प्रभू करायला तयार आहे. मात्र प्रार्थना वाढवा, प्रभूच्या सेवेत वाढा, प्रभूच्या शिकवणीमध्ये वाढा, प्रभूच्या ज्ञानात वाढा, वचनाप्रमाणे जीवन जगा. मग आपलं उत्कृष्ट होणार, आपली भरभराट होणार. पण आपण पाप करणार, आपण वाईट करणार, तर आपली भरभराट नाही, आपल्या वैऱ्यांची भरभराट होणार. काय सांगते पहा वचन, विलापगीत 2:17 यरूशलेमेला प्रभू म्हणत आहे की मात्र तुझ्या या चुका खातीर, तुझ्या या पापामुळे तुझ्या वैऱ्यांचा उत्कृष्ट झालेला आहे. तुझ्या सर्व गोष्टी मोडून पडलेल्या आहेत, भंग पावलेल्या आहेत, आणि तुझं वैऱ्यांचा मात्र उत्कृष्ट झालेले आहे. यरूशलेमेने पाप केल्यामुळे, परमेश्वर पित्याच्या विरोधात गेल्यामुळे शत्रूची भरभराट झाली. सैतान काय म्हणतो बा, एचकेल 26:2 वचन की मात्र यरूशलेम मोडून पडल्यामुळे मात्र लोकप्रवाह माझ्याकडे वळालेले आहे, म्हणून माझी भरभराट होईल. काय म्हणतो सैतान? सोरेचा अधिपती म्हणजे सैतान काय म्हणतो, यरूशलेम मोडून पडलेली आहे म्हणून लोकप्रवाह माझ्याकडे येते, म्हणून माझी भरभराट होईल. माझी होईल भरभराट, कारण ही लोक पाप करत आहे, वाईट करत आहे, परमेश्वराचं ठिकाण राहिलं नाही, मग लोक माझ्याकडे येते आणि माझी भरभराट होईल, सैतान म्हणतो. हालेलुया. पण जर आपण देवाचे नियम पाळले, आपण देवाच्या आज्ञा पाळल्या, तर आपली भरभराट होईल आणि सैतानाचा नाश होईल. सैतानाचा नाश होईल, सैतानाकडचं सर्व निघून जाईल आणि आपली भरभराट होईल. आपण नियम पाळणार, आपण आज्ञा पाळणार, परमेश्वराच्या वचनात चालणार, परमेश्वराच्या कार्यामध्ये जीवन जगणार, तर आपली भरभराट होत जाणार, आपण उत्कृष्ट पावत जाणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती होत जाणार आणि आपलं उत्कृष्ट टिकून राहणार. जसं की बघा स्तोत्रसंहिता 92:7 दुर्जन गवताप्रमाणे उगवले व सर्व दुष्कर्मी उत्कृष्ट पावले, म्हणजे त्याचा कायमचा विध्वस्त ठरलाच. आता दुर्जन पाप करणारे, त्यांचा उत्कृष्ट झाला तरी ते नष्ट होणार, त्यांचा उत्कृष्टच त्यांचा नाश करणार, टिकणार नाही त्यांची भरभराट. दुर्जन लोक, देवाविरुद्ध वागणारे, पाप करणारे लोक किती उत्कृष्ट झाला तरी, किती त्यांची भरभराट झाली तरी त्यांची भरभराटच त्यांचा नाश करणार, टिकणार नाही त्यांची भरभराट. भले आता त्यांच्याकडे भरपूर आहे पण निघून जाईल, टिकणार नाही. पण जे प्रभू मध्ये जीवन जगतात, प्रभू त्यांची अशी भरभराट करेल की ती भरभराट त्यांची टिकून राहील, त्यांच्या हातून ती जाणार नाही, त्यांचा उत्कृष्ट होतच राहणार. प्रभू पुन्हा पुन्हा त्यांचा उत्कृष्ट करेल, पुन्हा पुन्हा प्रभू त्यांची भरभराट करत राहणार, त्यांची प्रगती करत राहणार, प्रभू त्यांना पुढेच नेत राहणार आणि प्रभू त्यांना यशस्वीच बनवत राहणार. आपण प्रभूमध्ये चालणार, प्रभूच्या वचनात जीवन जगणार, प्रभूच्या आज्ञेमध्ये चालणार, तर प्रभू आपला उत्कृष्टच करणार, आपली प्रगती करत राहणार, उन्नती प्रभू करणार, आपल्याला तारण देणार, हर एक मार्ग आपले मोकळे करणार. म्हणून आज आपण प्रार्थना करतो, प्रभू मला यश दे, प्रगती दे, माझा धंदा चालू दे, माझ्या मुलाबाळांना आशीर्वादित कर. प्रभू येशू पिता मला चांगली नोकरी दे, नोकरीमध्ये पगारामध्ये वाढ होऊ दे, प्रभू कर्ज माझं फेडू दे, माझं घराचं काम होऊ दे, किंवा इतर अनेक गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, तर प्रभू म्हणतो मी तुमचा उत्कृष्ट करण्यासाठी तयार आहे. तुम्ही मागताना माझ्याकडे मी द्यायला तयार आहे. तुम्ही माझ्या प्रार्थनेत राहा, वचनात राहा, माझ्या आज्ञा पाळा, पापापासून दूर राहा. मला तुमच्याकडून काही नको, फक्त तुम्ही पवित्र जीवन जगा, धार्मिकतेमध्ये चाला, सर्वांशी प्रीतीने वागा, क्षमा करा, चांगली कृत्य ठेवा,
द्वारे आकाशाची कपाटे उघडणार तुमच्यासाठी, जागा पण शिल्लक राहणार, इतका आशीर्वाद देणार मी तुम्हाला. विपुल प्रमाणात प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, विपुल प्रमाणात प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार जेव्हा आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार. मल्लाकी 3:10 मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाशाची कपाटे उघडून तो आपल्याला विपुल प्रमाणात देणार, आपली भरभराट करणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.